पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिकांमध्ये नेमबाजी खेळाची आवड निर्माण होण्यासाठी आणि या खेळाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पॅरा शूटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी पहिलीच जिल्हास्तरीय पॅरा शूटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। 2004ला आपल्या शहराला जिल्हा दर्जा प्राप्त झाला आणि तेव्हापासून जिल्हास्तर शासकीय क्रीडा शूटिंगच्या स्पर्धा सुरू झाल्या। तेव्हापासून आजपर्यंत आपण शासकीय स्पर्धा घेतोय, परंतु पॅरा दिव्यांग स्पर्धा ही पहिलीच आपली जिल्हास्तर स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। या स्पर्धेसाठी या संघटनेचे अध्यक्ष रफिक खान सर, आकाश कुंभार सर यांनी अतोनात प्रयत्न केले आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आमचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय विजयकुमार खोराटे साहेब, क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकजी पाटील साहेब या सर्वांनीच त्यांना सपोर्ट केला आणि या स्पर्धा यशस्वीपणे कशा पार पडतील यासाठी त्यांनी खूप कष्ट केले आणि सहभाग घेतला। क्रीडा विभागाने या स्पर्धेसाठी या दिव्यांग मुलांसाठी आणखीन काय करता येईल त्यासाठी त्यांचा आम्ही गायडन्ससुद्धा घेणार आहोत। शहराचं नाव आपल्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे पोहोचेल, कारण हा खेळाडू जेव्हा घडत असतो त्याला मूलभूत गरजा खूप असतात, त्याला सुरुवातीलाच त्यांना आपण मदत केली पाहिजे। नॉर्मल मुलांना तर आपण मदत करतोच, पण दिव्यांगांचं स्ट्रगल खूप आहे की त्यांना घरातून त्या रेंजपर्यंत येण्यासाठी ते कसे येणार, त्यासाठी त्यांची सुविधा येण्या जाण्यासाठी त्यांना लागणारं साहित्य, त्यांचं काय डाएट असेल, कारण याच्यामध्ये ताकदसुद्धा आहे, त्यांचं मेडिटेशन, त्यांचं योगा, फिटनेस या ठिकाणी आम्ही शहरामध्ये अरुण पाडोळे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही रायफल शूटिंग अकॅडमी 2019पासून चालू केलेली आहे आणि शहरातील मनपा शाळेतील मुलं या रेंजवर प्रॅक्टिससाठी येत असतात। त्याप्रमाणे शहरातील दिव्यांग मुलंसुद्धा या ठिकाणी आता सरावासाठी येणार आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण स्पर्धांचं आयोजन पण यापुढे करणार आहोत, जसं की राष्ट्रीय स्पर्धा किंवा महापौर चषक स्पर्धा या पण स्पर्धा आपण पुढे भविष्यात घेणार आहोत। या शहरासाठी आपण असेच प्रयत्न करू आणि दिव्यांग मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून कशी कलाटणी मिळेल, त्यांचं आयुष्य कसं उज्ज्वल होईल आणि आपल्या शहराचा नावलौकिक कसा वाढेल यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू। धन्यवाद।